Praise the Lord. I'm Amrita Joseph Sikvera. I'm so happy to be with you. लवकरच आपण फादर्स डे सेलिब्रेट करणार आहोत. जून महिन्यातील तिसरा संडे आपण फादर्स डे म्हणून सेलिब्रेट करतो. आणि आजच्या या फादर्स डे साठी, या फादर्स डे निमित्ताने खूप सुंदर असं वचन देवाने आज आपल्याला दिलं आहे. खूप सुंदर असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. खूप केअरफुली आजचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा आणि आशीर्वादित व्हा. खूप सुंदर असं प्रॉमिस देवाने आज तुम्हाला दिलं आहे. खूप गोड असं प्रॉमिस देवाने आज तुम्हाला दिलं आहे. खूप शिकण्यासारखं असं प्रॉमिस देवाने आज तुम्हाला दिलं आहे. म्हणून खूप विश्वासाने आजचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा आणि नक्कीच ह्या वचनाद्वारे तुम्ही आज खूप आशीर्वादित होणार आहात. म्हणून खूप केअरफुली आजचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा. खूप विश्वासाने आजचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा. अनुवादाचा 34वा अध्याय 7व्या वचनात आपण पाहतो की मोशे मृत्यूसमयी 120 वर्षाचा होता, तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती व त्याची प्रकृतीही क्षीण झाली नव्हती. हालेलुया. पुन्हा एकदा आपण हे वचन ऐकूया. मोशे मृत्यूसमयी 120 वर्षाचा होता, तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती व त्याची प्रकृतीही क्षीण झाली नव्हती. मोशे 120 वर्ष जगला आणि देवाने त्याला खूप आशीर्वादित केले आणि दीर्घायुष्य देऊन तृप्त केलं. पण वचन काय सांगते की मोशे 120 वर्षाचा होता. मरते समयी मोशे 120 वर्षाचा होता, पण तरी सुद्धा एवढं वय होऊनही त्याची दृष्टी मंद झाली नव्हती आणि त्याला त्या वयातही व्यवस्थित दिसत होते. आणि पुढे वचन काय सांगते की त्याची प्रकृतीही क्षीण झाली नव्हती. म्हणजे त्या वयातही त्याच्या अंगामध्ये ताकद होती, शक्ती होती, त्याची प्रकृती ठीकठाक होती, तो चालत फिरत होता, त्याची प्रकृती क्षीण झाली नव्हती, त्याच्या अंगातली ताकद आणखी गेली नव्हती. खरंच ज्या वेळेस आपण देवामध्ये राहतो तेव्हा असे आशीर्वाद देव आपल्याला देतो. असे आशीर्वाद आपल्याला देवाकडून मिळतात. मुला मुलींनो, तुम्ही खरंच तुमच्या आई वडिलांवर प्रेम करता का? आणि आई वडिलांनो, खरंच तुम्ही तुमच्या आई वडिलांवर आणि तुमच्या सासू सासऱ्यांवर खरंच प्रेम करता का? आणि आय होप तुम्ही नक्कीच ते करत असाल. मग आजपासूनच तुम्ही त्यांच्यासाठी एक काम करा. आता तुम्ही म्हणाल की ही काय मला काम लावत आहे? हो, काम लावतच आहे. तर एकच काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे देवाने मोशेला दिलेला आशीर्वाद तुम्हाला तुमच्या आई वडिलांसाठी बोलायचा आहे, तुमच्या सासू सासऱ्यांसाठी बोलायचं आहे. प्रार्थनेमध्ये रोज तुम्हाला एक वचन बोलायचं आहे, ते तुमच्या आई वडिलांसाठी, तुमच्या सासू सासऱ्यांसाठी. आणि तुम्हाला ह्या गोष्टी आठवणीने करायच्या आहेत. रोज तुम्हाला तुमच्या मुखाने मोशेला दिलेला आशीर्वाद कन्फेस करायचा आहे, कबूल करायचा आहे. तुमच्या आई वडिलांवर, तुमच्या सासू सासऱ्यांवर हा आशीर्वाद तुम्हाला घोषित करायचा आहे. मोशेला दिलेला आशीर्वाद तुम्हाला तुमच्या मुखाने बोलायचा आहे आणि देवाला म्हणायचंय की हे देवा, मोशेला दिलेला आशीर्वाद तू माझ्या आई वडिलांना दे, तू माझ्या सासू सासऱ्यांना दे. हे देवा, मोशेच्या शेवटच्या क्षणापर्यंत तू त्याच्या संगती होता. त्याच्या मरतेवेळी सुद्धा त्याची दृष्टी मंद झाली नव्हती आणि त्याच्या अंगातील ताकद क्षीण झाली नव्हती. तर हा आशीर्वाद हे देवा तू माझ्या आई वडिलांना दे, तू माझ्या सासू सासऱ्यांना दे. अशी प्रार्थना रोज आणि रोज तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्यांसाठी आणि तुमच्या आई वडिलांसाठी करायची आहे. कारण ते खुश तर आपण खुश, ते व्यवस्थित तर आपण आनंदी. म्हणून तुम्हाला तुमच्या आई वडिलांसाठी आणि तुमच्या सासू सासऱ्यांसाठी हा आशीर्वाद देवाला तुम्हाला मागायचा आहे. खरंच ते आहेत म्हणून आपण आहोत, त्यांच्या कष्टामुळे आपण आहोत. त्यांनी खूप कष्ट करून आपल्याला मोठं केलं आहे, आपल्यावर प्रेम केलं आहे, आपल्याला एज्युकेशन दिलं आहे, आपल्याला आपल्या पायावर उभा केला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला देवामध्ये वाढवलं आहे, देवाच्या वचनात वाढवलं आहे, त्याच्या प्रेमात आपल्याला वाढवलं आहे. त्याचं वचन आपल्या मनामध्ये त्यांनी पेरलेलं आहे, देवाच्या वचनावर चालायला आपल्याला शिकवलेलं आहे. खरंच खूप प्रेम आपल्या आई वडिलांनी आपल्यावर केलं आहे, आपल्याला देवामध्ये त्यांनी वाढवलं आहे. माझी एक पर्सनल गोष्ट मला तुमच्या बरोबर शेअर करायला आवडेल. खूप छान अशी ही गोष्ट आहे. माझे डॅडी त्यांच्या आईवर खूप प्रेम करत होते. माझी आजी सुवार्ता डेव्हिड सुरवसे, प्रत्येकाला तिचं नाव हे माहीतच आहे. 40 वर्ष तिने देवाची सेवा केली. ती देवाच्या खूप जवळ होती, ती खूप आशीर्वादित होती आणि तिला खूप सुंदर असं गॉड गिफ्ट होतं. देवाने तिला हिलिंग पॉवर दिली होती. खूप सेवा तिने देवाची केली आणि खूप अद्भुत कृत्य, खूप मोठे मोठे चमत्कार देवाने तिच्याकडून करून घेतले. माझे डॅडी माझ्या आजीवर खूप प्रेम करत होते. पण आता ती ह्या जगामध्ये नाही, ती देवाघरी गेली.
पण माझे डॅडी तिच्यावर खूप प्रेम करायचे, खूप म्हणजे खूप प्रेम ते करायचे. मी ते प्रेम शब्दात सांगू शकत नाही, एवढं प्रेम माझे डॅडी माझ्या आजीवर करत होते. जसे एक आई आपल्या बाळावर प्रेम करते, त्याची काळजी घेते, तसंच एक्झॅक्टली तसंच त्याच प्रकारे माझे डॅडी माझ्या आजीची काळजी घेत होते, तिच्यावर प्रेम करत होते. तिला साधा खोकला जरी आला तर त्यांना कळत नव्हते की आता काय करू. तिला साधा खोकला सुद्धा येऊ नये अशी त्यांची इच्छा होती. आणि हे बघतच, ह्या सर्व गोष्टी पाहतच आम्ही बहीण भाऊ लहानाचे मोठे झालो. आणि आता तसंच प्रेम, तेवढंच प्रेम आम्ही त्यांच्यावर करतो. आणि देवाने त्यांनी त्यांच्या आई वडिलांवर केलेल्या प्रेमाची परतफेड केली आहे. आम्ही तेवढंच प्रेम आता आमच्या आई वडिलांवर करतो. पण एक गंमत मला तुम्हाला सांगायची आहे. गंमत असं म्हणता येणार नाही, पण एक गंमत मला तुम्हाला सांगायची आहे. आणि एक गोष्ट मी माझ्या प्रार्थनेमध्ये माझ्या लग्नाच्या आधी देवाला मागितली होती, आणि ती गोष्ट देवाने मला दिली. त्या प्रार्थनेचं उत्तर देवाने मला दिलं आहे. आणि ती गोष्ट म्हणजे, वचनाप्रमाणे जर आपण पाहिलं तर जो माणूस आपल्या आई वडिलांची काळजी घेतो, त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांची काळजी घेतो, तो जगातील सर्वात आनंदित माणूस आहे, आशीर्वादित माणूस आहे. त्याच्यासारखा आशीर्वादित आणि सुखी माणूस ह्या जगात कोणी नाही, कारण तो आपल्या आई वडिलांवर प्रेम करतो, त्यांची काळजी घेतो. मी लग्नाच्या आधी एक प्रेयर करत होते, देवा मला आशीर्वादित मुलगा दे, देवा मला आशीर्वादित नवरा दे, आणि आई वडिलांवर प्रेम करणारा मुलगा दे. आणि खरंच देवाने तसाच, एक्झॅक्टली तसाच नवरा मला दिला आहे. ज्याप्रमाणे माझे डॅडी त्यांच्या आई वडिलांची काळजी घेतात, एक्झॅक्टली तसाच मुलगा, तसंच प्रेम करणारा मुलगा, आई वडिलांची काळजी घेणारा मुलगा मला दे, असं म्हणून मी रोज आणि रोज प्रार्थना करत होते. आशीर्वादित मुलगा मला दे, असं म्हणून मी रोज आणि रोज प्रार्थना करत होते. ज्याप्रमाणे माझे डॅडी त्यांच्या आई वडिलांची काळजी घेत होते, एक्झॅक्टली तसाच सेम टू सेम तसाच नवरा देवाने मला दिला आहे. माझे हस्बंड त्यांच्या आई वडिलांची खूप केअर करतात, खूप काळजी घेतात, खूप प्रेम त्यांच्यावर करतात. आणि खरंच ते खूप आशीर्वादित आहे, कारण की ते त्यांच्या आई वडिलांवर प्रेम करतात. माझे डॅडी सुद्धा खूप आशीर्वादित आहेत, कारण की ते त्यांच्या आई वडिलांवर प्रेम करत होते. आणि माझे मिस्टर सुद्धा खूप आशीर्वादित आहेत, कारण की ते तसंच त्याच प्रकारे माझ्या सासू सासऱ्यांवर प्रेम करतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते आमच्यावर खूप खुश आहेत, खूप आनंदी आहे. आणि ज्या वेळेस एखाद्या माणसाचं मन आपल्याबद्दल आनंदित असतं, आशीर्वादित असतं, खरं सांगते त्याच्यासारखं सुख ह्या जगात काहीच नाही. ज्यावेळेस ते आपल्यावर आनंदित असतात, ज्यावेळेस ते आपल्यावर खुश असतात, तेव्हा देव सुद्धा आपल्यावर खुश असतो. ज्यावेळेस त्यांचं मन आपल्याबद्दल आनंदित असतं, तेव्हा देवाचं मन सुद्धा आपल्याबद्दल आनंदित असतं. आणि खरंच मी खूप लकी आहे की माझे डॅडी सुद्धा खूप आशीर्वादित आहे. आणि खरंच खूप आशीर्वादित असा नवरा देवाने मला दिला आहे. ज्यावेळेस आपण आपल्या आई वडिलांची काळजी घेतो, त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्या गरजा जाणतो, त्यांच्या काय इच्छा आहेत हे जाणतो, त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे आपण लक्ष देतो, त्यांच्या सर्व इच्छा मागण्या पूर्ण करतो, तेव्हा देव आपल्याला खरंच खूप खूप आशीर्वादित करतो. म्हणून आज मी तुम्हाला सांगते, मुला मुलींनो, खरंच जर आज तुमचं तुमच्या आई वडिलांवर खूप प्रेम असेल, आणि आई वडिलांना जर खरंच तुमचं तुमच्या आई वडिलांवर आणि तुमच्या सासू सासऱ्यांवर जर प्रेम असेल, तर खरंच तुम्ही आज खूप आशीर्वादित माणूस आहात. खरंच तुम्ही खूप ब्लेस्ड आहात. देवाकडनं खूप सारे आशीर्वाद तुम्हाला आहेत, कारण की तुम्ही तुमच्या आई वडिलांवर प्रेम केलं आहे आणि तुमच्या सासू सासऱ्यांवर प्रेम केलं आहे. तर आजपासून तुमच्यासाठी रोज आणि रोज एक काम आहे. ते काम म्हणजे रोज देवाच्या ह्या वचनाची आठवण करा आणि देवाला म्हणा, शेवटच्या क्षणापर्यंत मोशेची दृष्टी मंद झाली नव्हती आणि त्याची प्रकृतीही क्षीण झाली नव्हती. तर हे देवा, हा आशीर्वाद मी माझ्या आई वडिलांसाठी तुझ्याकडे मागत आहे, माझ्या सासू सासऱ्यांसाठी तुझ्याकडे मागत आहे, असं म्हणून रोज आणि रोज तुम्ही ह्या वचनाचा उपयोग करा. रोज आणि रोज हे वचन तुम्ही तुमच्या मुखाने बोला. रोज आणि रोज प्रार्थनेमध्ये ह्या वचनाची तुम्ही आठवण करा. रोज आणि रोज हे वचन तुमच्या मुखाने कन्फेस करा, कबूल करा, आणि तुमच्या आई वडिलांवर आणि तुमच्या सासू सासऱ्यांवर हे वचन घोषित करा, डिक्लेअर करा, आणि विश्वास ठेवा, हाच आशीर्वाद देव तुमच्या आई वडिलांना आणि सासू सासऱ्यांना देईल. ते शेवटच्या क्षणापर्यंत चालते बोलते फिरते राहतील. त्यांना कधीही कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. ते हेल्दी राहतील, आशीर्वादित राहतील, आनंदी राहतील, खुश राहतील. आणि ज्यावेळेस ते खुश राहतील, आनंदी राहतील,
तेव्हा देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करेल. देव तुम्हाला जगातील प्रत्येक सुख देईल. देव तुम्हाला जगातील प्रत्येक चांगल्या गोष्टींनी, उत्तम गोष्टींनी आशीर्वादित करेल. तुम्हाला कधीही कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही, उणीव पडणार नाही. कारण की तुमचे आई वडील तुमच्यावर खुश आहेत. आणि ज्या वेळेस तुमचे आई वडील तुमच्यावर खुश असतील तेव्हा देव सुद्धा तुमच्यावर खुश असेल, आनंदित असेल. आणि जर देव तुमच्यावर खुश असेल, आनंदित असेल तर खरंच तुमच्यासारखं आशीर्वादित ह्या जगात कुणीही नाही. म्हणून खूप विश्वासाने आजचं हे वचन रिसीव्ह करा आणि आपल्या आई वडिलांवर प्रेम करा. खरंच त्यांनी खूप कष्ट करून आपल्यावर प्रेम केलं आहे आणि आई वडिलांसारखं प्रेम ह्या जगात कुणीही करू शकत नाही. त्यांच्या प्रेमाची सर कुणाच्याही प्रेमाला येत नाही. म्हणून आपल्या आई वडिलांवर खूप खूप प्रेम करा. त्यांच्या सर्व इच्छा, मागण्या पूर्ण करा. त्यांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आशीर्वादित व्हा. म्हणून आज मी प्रत्येकाला विनंती करत आहे की देवाचं हे जिवंत वचन तुम्ही प्रत्येकापर्यंत शेअर करा. आई वडिलांना, तुमच्या मुलांना हे वचन तुम्ही शेअर करा, म्हणजे ते सुद्धा या वचनाप्रमाणे तुमच्यासाठी प्रार्थना करतील. आणि आई वडिलांना, तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी आणि तुमच्या सासू-सासऱ्यांसाठी हे वचन घेऊन प्रार्थना करा. नक्कीच ह्या वचनाद्वारे तुम्हाला खूप खूप आशीर्वाद मिळतील. म्हणून आज मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करत आहे की देवाचं हे जिवंत वचन, शहाणं करणारं वचन, ज्ञान देणारं वचन, जेवढं पॉसिबल होईल तेवढं देवाचं हे जिवंत वचन, ही जिवंत साक्ष तुम्ही प्रत्येकापर्यंत शेअर करा. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. हॅपी फादर्स डे. हा फादर्स डे सर्व डॅडींना खूप आनंदाचा, आशीर्वादाचा आणि आरोग्याचा जावो, हीच मी देवाला प्रार्थना करते. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे. हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते येशूराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे येशूराजा. सुंदर अशा वचनासाठी मी मनापासून तुझे आभार मानते येशूराजा. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू येशूपा तू आज आम्हाला दिलं, उपकार मानते. खरंच येशूराजा तुझं वचन खूप गोड आहे. या जगात जगत असताना कशा प्रकारे वागावं हे तुझं वचन शिकवतं प्रभू येशूपा. खरंच आम्ही खूप लकी आहोत. आमचं खूप मोठं प्रिव्हिलेज आहे, कारण की तुझं जिवंत वचन आम्हाला रोज आणि रोज मिळतं. खरंच प्रभू येशूपा, सुंदर अशा वचनासाठी मी मनापासून तुझे आभार मानते. येशू, या प्रार्थनेमध्ये विनंती करत आहे, आम्ही आमच्या आई वडिलांसाठी विनंती करत आहे. मोशेला दिलेला आशीर्वाद येशूराजा तो आमच्या आई वडिलांना हो येशूराजा, शेवटच्या क्षणापर्यंत प्रभू येशूपा तू त्यांना त्यांच्या पायावर उभा कर प्रभू येशू. आणि हो येशूराजा, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांवर प्रेम केलं पाहिजे आणि तेवढंच प्रेम आपल्या सासू-सासऱ्यांवर सुद्धा केलं पाहिजे. अशी बुद्धी तू आज प्रत्येकाला दे, असं मन तू आज प्रत्येकाला दे. तुझ्या वचनाप्रमाणे आणि मोशेला दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे आज तू प्रत्येक आई वडिलांना आशीर्वादित कर आणि हा फादर्स डे प्रत्येक डॅडींना आशीर्वादाचा असा करतो. माझा विश्वास आहे येशूराजा की तू आज माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.